नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. टायर फुटला बघा आमचा परत हा. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 8 वाजलेत मित्रांनो. मयूर ढाब्यावर तिथंच थांबलो. रात्री झोपलो इथंच. चांगली झोप झाली. गरमी जरा कमी झालेली, पण रात्री गरम होत होतं भयानक. पण इथं गाड्या वगैरे खूप होत्या, त्याच्यामुळं हवा पण येत नव्हती. रात्रभर फॅन वगैरे लावून झोपायला लागलं. आता निघते. सगळ्या गाड्या गेल्यात, 3-4 गाड्या आहेत फक्त. सकाळी सकाळी गाड्या निघून जातात, पण आपल्याला भरपूर टाईम आहे, त्यामुळं जायचं निवांत. आता बघूया किती वाजतात वगैरे. आज रविवार असल्यामुळं जरा चाललंय स्वयंपाक करायचा वगैरे प्लॅनिंग. पण किती वाजेपर्यंत पोचतो तिथं त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. पण सगळे मटेरियल वगैरे सगळं घ्यायचे, कारण की मसाले वगैरे सगळे जे गाडीत होते ते सगळे खराब झाले आमचे. काल सगळं फेकून दिलं नदीवर. सगळं सामान, भांडे वगैरे एकदम व्यवस्थित धुतले, तरी त्याच्यात असा प्रॉब्लेम झाला. त्याला तेलाची बाटली होती, ती तेलाची बाटली फुटल्यामुळं सगळे सामान धुळीत हे झालं. तेल लागलं होतं आणि त्याच्यावर धूळ चढली होती, त्याच्यामुळं फार घाण झालते. अजून एकदा दोनदा धुतल्याशिवाय त्याचा चिकटपणा जाणार नाही. तरी भांडे व्यवस्थित घातले. ते त्याचा तो ट्रे तो जरा अजून व्यवस्थित हे करायचं. संतोषाने मी उठलेलो आहे. कुंदन शेट अजून झोपले. उठतील आता ते पण लगेच 2 मिनिटात. गाडी चालू झाली की लगेच उठतात. तर निघूयात मित्रांनो. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर जायचं. MRPLच्या पंपावर जाऊन आंघोळ करायचे. तोंड वगैरे नाही धुतलं, बाथरूमला जाऊन आलोय फक्त. आता पुढं टोल नाका आहे, तिथं ब्रश वगैरे करायचा आणि शक्यतो कुंदापूरला नाश्ता करू समुद्रावर. तिथं आमलेट पाव वगैरे एकदम मस्त भेटतं. तर निघूयात मित्रांनो. संतोष पण आलाय मागून. जाऊयात आपण पुढं. सकाळचे 10:30 वाजलेत. आलोय आता समुद्रावर. नाश्ता करायला थांबलोय. सगळेजण ब्रेड आमलेट सांगितले. कुंदन शेट आहेत मागं. संतोष भाई बघा आमचा बिल्डर आहे. मागच्या साईडला समुद्र आहे बघा. गाडी छोट्या छोट्या टपऱ्यात अशा इथं पोचलोय आता. ऊन झालंय भरपूर, चटके बसतात फार उन्हाचे. रात्री पण गरम होतं, सकाळी जरा बरं वाटत होतं, पण आता परत गरम व्हायला लागलं. तर ब्रेड आमलेट खाऊन निघूयात डायरेक्ट आता. मग पंपावर, आपल्या पंपावर आंघोळ वगैरे करून मग पुढचा प्रवास चालू. तर नाश्ता करूयात मित्रांनो. पहिले नाश्ता वगैरे करून झालाय, आता निघायचंय. ब्रेड आमलेट वगैरे खाल्लेत मस्तपैकी. गर्दी आज रविवार असल्यामुळं समोर गर्दी आहे फार. मागच्या साईडला शेठ इथे इथं बसलेत. ते एक समोरचे गाडीवाला आहे अण्णा, त्याचं लोकेशन पाठवलं समोरच्यानी, पण ते ओपन नाही होत. ते करून देतात कुंदन शेठ. ही त्याची गाडी आहे त्या अण्णाची. गोव्याला जायचंय त्याला, तेवढ्यासाठी थांबलोय. ऊन भयानक झालंय मित्रांनो. पहिले आंघोळ केले पाहिजे. आता पंपात गेले की पहिले आंघोळ करायला लागणार. जाऊयात आता निघूया. सव्वा 3 वाजले मित्रांनो. बॉर्डरची इथं आलोय आता. संतोष बघा आमचा आमलेट खाऊन बसला. टपरीवर बसलोय का.
माग वडापावची तयारी चालू आहे. वडापाव बनवते भैया लोक आहेत. त्यांचं दुकान आहे, छोटंसं दुकान आहे टपरी बॉर्डरच्या बाजूला. समोर गाडी. बोल ना. वेगळं सांगायचंय जरा नंतर व्हिडिओ बनवतो. पहिले शेटचं ऐकून घेतो काय म्हणतात. मित्रांनो, शेटनी मला बघा एक नवीन आयडिया दिली. आता मी पण दिसतोय तुम्हाला आणि समोरचं पण दिसणार सगळं. हेच सांगायचं होतं. वडापाव वगैरे बनवते बघा. भैयाची टपरी आमच्या. त्यांना कन्नड वगैरे मल्याळम सगळ्या भाषा येतात. आता बघूया व्हिडिओची ट्रायल आहे कसं दिसतं काय होतं. संतोष तर आहे आमचं बघा. संतोष बघत बसला इथं तिथं. त्यानं मिरची भजी खायची आहे पण काय शेट चारतच नाही त्याला मिरची भजी. त्याच्यामुळे जरा नाराज झालाय. खाऊयात आता वडापाव. मित्रांनो, फुल पाऊस चालू झाला की फुल म्हणजे फुल जोरात पाऊस चालू झाला. आता कुठला पाऊस चालू आहे काय माहिती. परतीचा आहे का कुठला आहे का काय अजून वेगळं चालू झालं काय माहिती. आणि आत्ताच चालू झालंय जास्त. दररोजच सगळं माझं सीट वगैरे व्हायला ओलं लागलं. साईडने बघा कसं पाणी पडतं. चांगला जोरात आहे. जास्त वेळ नसेल आता माझ्या अंदाजेने. कुठपर्यंत लागतो काय माहिती. फुल राडा, फुल पाऊस. वातावरण एकदम गार करून टाकले तिने. विजा कडकडत आहे बघा. मित्रांनो, संध्याकाळचे 7 वाजले. टायर फुटलाय बघा आमचा परत. हा सेकंड धडीचा टायर फुटला पुढचा राईट साईडचा. आणि नेमकं बघा आमच्याकडं स्टेपनी पण नाही आहे. आता लेस कुटाणा करायला लागला. मागचा लेफ्ट साईडचा डमीचा एक टायर काढला आता. तो पुढं लावणार आहे इथं याच्या जागेवर. स्टेपनी तिथं लावून टाकली. आणि आता हा फुटलेला टायर परत स्टेपनीला लावायचा. आणि आज संडे असल्यामुळे इथं सगळं बंद आहे केरळात. टायरचं दुकान पण नाही, पंक्चर वगैरे काढायचा सगळंच बंद आहे म्हटले. तर आता आम्हाला एक टायरच घ्यायला लागेल उद्या नवीन. आता थोडं थोडं हळूहळू जात राहायला लागणार आहे. 75 किलोमीटरच राहिले आम्हाला. जॅक लावायची कसरत करायला लागते फार. शेट आणि संतोष जॅक लावतो. फार अवघड होतं पुढच्या दडीचा टायर बसला की. 2 तास झाले आमचा हाच कार्यक्रम चालू आहे. होईल आता शेवटी. जॅक बसला कसा तरी. साईड कट झाला इथं. इथं फुटलाय तो टायर साईडला. नाही अजून. टायर बदलून घेऊयात मित्रांनो पहिले. मित्रांनो, रात्रीचे 11:30 वाजलेत. पोचलोय आम्ही आत्ता एवढ्यातच. एंट्री वगैरे केली. 6वा नंबर आहे. उशीर झाला जरा टायरमुळं. नाही तर अजून लवकर आलो असतो. कमीत कमीत 9 वाजायच्या आत तर आम्ही आलो असतो. आता किती गाड्या पेंटच्या आहेत आणि किती गाड्या पावडरचे नक्की माहीत नाही. आता सकाळी कळेल नेमका. पावडरच्या गाड्या जास्त असतील तर लवकर होईल आमची खाली. कारण की पावडरची गाडी वेगळीकडे खाली होती आणि पेंटच्या वगैरे गाड्या वेगळीकडे खाली येतात. तर सकाळी बघू आता काय होतं आणि काय नाही. आता झोपते. जेवण वगैरे करून आलो. येताना रस्त्यात थांबत आलो जरा. कारण की मागं एकच टायर आहे. एक टायर पंक्चरचा लावला. आता उद्या एक टायर घ्यायला लागेल. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ इथं समाप्त करतो.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र. जय हिंद.